नमस्कार मुलांनो, लीफ फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक या इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक मजेदार कविता पाहणार आहोत. ही कविता नक्की कोणाची आहे माहितीये का? झाडांवर उड्या मारणारी, फुरफुर करणारी आणि शेपूट हलवणारी एक खारुताईची. आज आपण भेटणार आहोत अशाच एका चुणचुणीत खेळकर खारुताईला, जी तिची शेपूट हलवून सगळ्यांना हसवते. चला तर मग द स्क्विरल या आजच्या सुंदर कवितेतून आपण खारुताईच्या मजेशीर जगात थोडंसं डोकावून पाहूया. फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. Whirly twirly round and around, down he scampers to the ground. Furly curly what a tail, tall as a feather, broad as a snail. Where is his supper? In the shale. Snappity crackety out it fail. तर मुलांनो, या कवितेचा मराठीत अर्थ समजावून घेऊया, ठीक आहे? ही कविता एका खूपच चपळ, गोड आणि खोडकर खारुताईची मजेशीर गोष्ट सांगते. फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. खारुताई आनंदाने उड्या मारत मारत झाडाच्या टोकावर जाते. Whirly twirly round and around, down he scampers to the ground. कधी ती गोल गोल फिरते तर कधी पटापट खाली जमिनीवर उतरते. Furly curly what a tail, tall as a feather, broad as a snail. तिची माऊ कुरळी कुरळी शेपटी पाहायला खूपच गंमत वाटते. Where is his supper? In the shale. Snappity crackety out it fail. खारुताईला भूक लागल्यावर ती आपल्या खाऊचा शोध घेते. तिचा खाऊ एका कडक कवचात लपलेला असतो. ती ते कवच टन टन फोडते आणि आतली चविष्ट शेंग बाहेर काढून खाते. ही कविता खारुताईच्या चपळ हालचाली, खोडकरपणा आणि खेळकर स्वभावाचे मजेशीर चित्रण आपल्या डोळ्यांसमोर उभे करते. मुलांनो, या कवितेत काही अवघड शब्द पण आहेत. त्यांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चला तर मग त्यांचा अर्थ समजावून घेऊया. आता ही गोष्ट जिच्याबद्दल आहे ती म्हणजे स्क्विरल. स्क्विरल म्हणजे काय तर खारुताई. पुढचं आहे ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय? जमीन. फेदर म्हणजे पीस, बर का? पुढचं आहे स्नेल. स्नेल तुम्हाला माहितीये? गोगलगाय, पोटात पाय. पुढचं आहे शेल. शेल म्हणजे कवच. पुढचं आहे ब्रॉड. ब्रॉड म्हणजे रुंद. त्यापुढे आहे टेल. टेल म्हणजे शेपूट आणि कर्ली म्हणजे कुरळे. तर मुलांनो, ही कविता छान वाटली ना तुम्हाला? आणि आपली खारुताई कशी वाटली? आता वेळ आहे या खारुताई सोबत खेळ खेळायची. कमेंट सेक्शन मध्ये उत्तरे सांगून या खेळात नक्की सहभागी व्हा. पहिली ऍक्टिव्हिटी काय आहे ते जरा जाणून घेऊया. पहिल्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे रायमिंग वर्ड्स. तुम्हाला कवितेतील यमक जुळणारे म्हणजेच ऐकायला सारखे असणारे शब्द ओळखायचे. आता ह्याच्यामध्ये अप, हॉप, ट्री आणि टॉप आहे. याच्यामध्ये एकसारखे वाटणारे कुठले शब्द आहेत? अगदी बरोबर, हॉप, टॉप. पुढचं आहे ब्रूड, राऊंड, ग्राउंड आणि टॉल. अगदी बरोबर, राऊंड आणि ग्राउंड. पुढचं आहे ट्वर्ली, राऊंड, वर्ली आणि टॉप. आणि यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत ट्वर्ली आणि वर्ली. पुढचं आहे शेल, सपर, स्नॅपिटी आणि क्रॅकिटी. आणि ह्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत स्नॅपिटी आणि क्रॅकिटी. आता जाऊया ऍक्टिव्हिटी नंबर 2 कडे. यामध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगायची. हु इज द मेन कॅरेक्टर इन द पोएम? स्क्विरल. पुढचं आहे वेअर डज द स्क्विरल गो? आणि याचं उत्तर आहे अप टू द टॉप ऑफ द ट्री. पुढचं आहे व्हॉट डज द स्क्विरल ईट? स्क्विरलनं काय खाल्लं? अगदी बरोबर, नट्स खाल्ले. आणि शेवटचं व्हॉट साऊंड डज द नट मेक? कसा साऊंड केला? स्नॅपिटी आणि क्रॅकिटी. अगदी बरोबर. मुलांनो, तुम्हाला आजची आपली खारुताईची कविता कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण द स्क्विरल ही कविता बघितली, त्या कवितेचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द बघितले आणि 2 छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. खारुताईची चपळता, खेळकर, हुशार स्वभाव देखील पाहिला. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता आणि नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत.
आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.